मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं बिना खोबऱ्याचं चिकन सुक्का। पटकन स्टार्ट करूया रेसिपीला। एकदम सोपी आहे रेसिपी आणि झटकेपट होणारी। तर इथं मी अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे। चिकनमध्ये अर्धा चमचा आले लसणीची पेस्ट घालून घ्यायची, 1 चमचा मीठ घालायचं, त्याचप्रमाणे 1 चमचा धना पावडर, पाव चमचा एवढी हळद आणि आपल्या घरातलं लाल तिखट 2 चमचे इथं मी घालणार आहे। त्याच्यानंतर 2 चमचे एवढा चिकन मसाला आणि 1 मोठा चमचा दही घालून घ्यायचं। आता हे सगळे मसाले चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने। सगळे मसाले हे लावून झालेले आहे चिकनला। आता चिकन आपलं 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट करत ठेवायचं। 4 ते 5 तासानंतर बघू शकता चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे। आता चिकनला आपण फोडणी घालून घ्यायची आहे। इथं मी 4 ते 5 पळी एवढं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे। तर खडे मसाल्यांमध्ये मी इथं 2 तेजपत्ता घेतलेला आहे, 4 ते 5 लवंगा, त्याच्यानंतर 2 तुकडे दालचिनीचे आणि 5 ते 6 मिरी घेतलेले आहेत। आता ही तेलामध्ये घालून घ्यायची आणि हे खडे मसाले हलके फ्राय झाले की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चॉप करून। आता कांद्याचा कलर हलका चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता कांदा आपला हलका चेंज झालेला आहे कलर कांद्याचा। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढी आले लसणीची पेस्ट घालून घ्यायची आणि ही पेस्ट सुद्धा कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आपली पेस्ट सुद्धा भाजून झालेली आहे कांद्यासोबत। आता याच्यात मसाले घालायचे। त्याच्यासाठी मी इथं लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पूड आणि 1 चमचा चिकन मसाला। आता याच्यामध्ये तुम्हाला तिखट जे असेल ना तुमच्या तिखटच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर हे सगळे मसाले कांद्यासोबत आपल्याला हलके असे फ्राय करून घ्यायचे आहे। मसाला भाजताना लक्षात घ्या गॅसचा फ्लेम आपला एकदम लो पाहिजे, नाहीतर मसाले आपले जळून जाणार। मसाले थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेला टोमॅटो घालून घ्यायचा। इथं मी 2 पिकलेले टोमॅटो घेतलेले आणि टोमॅटो सुद्धा ह्या कांद्यासोबत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आपल्या टोमॅटोला सुद्धा तेल सुटलेलं आहे। आता ह्या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ही ग्रेव्ही जी आहे ना ती थोडीशी पातळ करून घ्यायची। अगदी थोडं पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि तेल सुटेस्तोवर आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ना ती परतून घ्यायची आहे। इथं बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही ही रेडी झालेली आहे। आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे। चिकन ना तुम्ही शक्यतो ना मॅरिनेट करूनच घाला, तरच ना तुमच्या चिकन सुक्क्याला ना मस्त अशी टेस्ट येणार आहे। निदान 4 ते 5 तास तरी नाही जमलं ना निदान 1 तास तरी मॅरिनेट करून चिकन वापरा। आता हे सगळं चिकन ना आपल्या ग्रेव्हीसोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकता चिकनला पाणी सुद्धा सुटलेलं आहे। आता थोडंसं अजून आपल्याला गरम पाणी इथं घालून घ्यायचं आहे। मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि या झाकणावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम एकदम लो करून ठेवायचा। मस्त 5 मिनिटं चिकन आपलं शिजू द्यायचं आहे आपल्याला। आता 5 मिनिटानंतर बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि तेल सुद्धा बघा कसलं वर आलेलं आहे। मस्त चिकन आपलं परतून घेऊया। चिकन थोडा वेळ असं परतून घेतल्यावर पुन्हा एकदा याला झाकण लावायचं आणि परत 5 मिनिटं याला शिजू द्यायचं। आता 5 मिनिटानंतर बघू शकता अजून त्याला जास्त असं पाणी सुटलेलं आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि आता झाकण ठेवायचं नाही।
कारण बऱ्यापैकी चिकन आपलं शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालायचा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. इथं मी गरम मसाला अर्धा चमचाच घातलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये खडे मसाले वापरलेले आहोत त्याच्यामुळे. आणि मस्त असं मिक्स करायचं, थोडंसं पाणी आपलं सुकायला द्यायचं आणि आपलं मस्त झणझणीत असं चिकन सुक्का इथं रेडी झालेलं आहे. बघू शकता. वाव, बघा कसला भारी त्याला कलर आलेला आहे आणि चिकनच्या फोडींना मसाला बघा कसला लागलेला आहे, एकच नंबर. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.